नमस्कार मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, MIDC कोरेगाव या मैदानावरती दत्त जयंतीनिमित्त ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडलं. या मैदानामध्ये लखन आणि सोन्या 2211 या गाड्याने मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. आपल्यासोबत हिंदकेसरी ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? विजेता हे बैल चांगले पळाले, त्यांना पहिलं धन्यवाद बैलाला. आणि परत आमचे जोडीदार अक्षय पैलवान यांनी आग्रह केला. आपले जुने जोडीदार होते, नाही मानतेच्या वेळेस आपले भेटता होते, त्यांच्या म्हणण्यावरून आम्ही इथं आलो आणि 1 नंबर केला. तिन्ही फेऱ्या सुट्टा निकाल घेतला गाडीने. सुट्टा निकाल. मध्ये लखन तब्येत बरोबर नव्हती, काय झालं होतं त्यावेळेस? बैलाच्या आमच्या लखांच्या पायामध्ये दोन्ही पायामध्ये पाणी झालेलं होतं मुठीमध्ये, तर पाय सुजल होते ते. बर. हो, आता क्लिअर झाला बरंचसं बैल. क्लिअर झाला. बैल 3 म्हणजे आजारानंतर त्याचं हे पहिलंच मैदान आहे. नाही, आमच्या इकडे सेकंडला बी नंबर केला त्यांनी. 1-2 मैदान हाकला आम्ही. एक मैदानला थोडासा कमी पळाला, 2 नंबर लागला होता. आणि परत नंतर बैल क्लिअर झाल्यानंतर 1 नंबर करून परत आज सेकंड मध्ये नंबर करून इकडे 1 नंबर केला. 1 नंबर केला. त्याच्याबरोबर आता आदत सोन्या पळाला, काय सांगाल त्याच्याबद्दल? सोन्या हे बघा वासरू एकदम भारी पळाला ते. 1 नंबर. आम्हाला तर आशा नव्हती ओपन मध्ये टक्कर देईन, पण त्यांनी 1 नंबर केला, त्याचे धन्यवाद. तिन्ही बेर सुट्टा पळाला. आता आगामी पुशेगावचं मोठं मैदान येतं हिंदकेसरीचं, त्याची तयारी कशी चालू आहे? त्याची तयारीसाठी आलतो आज आम्ही. एक पूर्व तयारीच म्हणावं लागेल तयारी त्यासाठी खास आलेलो आहे. आता याच्यानंतर पुशेगाव मैदान झाला वासराला आज, तरी वासराने आज 3 फेरे पळून 1 नंबर केलेला आहे. तरी मला वाटते आदत आहे हा. आदत आहे पण. आणि ओपनच्या मैदानामध्ये घेतल्यापासून जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. काय सांगेल वासराबद्दल? काय वासरू म्हणजे पळायला म्हणजे आमच्या बाप्पांची दावणच अशी आहे की तिथं कुठली वस्तू आली तरी ती गुलालाच शिवाय राहत नाही. 100% म्हणजे पिस्टन पासून गुणच आहे दावणीला की जाईल ते वासरू असो बैल असो 100% गुलालात राहतो म्हणजे राहतोच. एखादं मैदान आपण चुकून कधीतरी काहीतरी होतं, पण 10 मध्ये 9 मैदान तरी कमीत कमी 9 मैदान तरी गुलाल फिक्स असतो म्हणजे असतोच. आज मोठं नियोजन केलं लखन सोबत. कसं पायऱ्याचं नियोजन वगैरे करण्यात आलं सर्व? बाप्पूंनीच नियोजन केलं होतं सगळं पायऱ्याचं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना म्हणजे काल रात्री सांगितलं ओपन उद्या जायचे आपल्याला, असं नियोजन आहे. पोरं सकाळी पहाटे 3 वाजता झाले होते. पोरं जी पोरं राबत्यात त्यांच्या आज याला यश आलंय सगळ्यांच्या. मित्र परिवार काय म्हटले आज? म्हणजे काय त्यांना विश्वासच बसला नसेल तिथं? कोणालाच विश्वास नव्हता म्हणजे एवढ्या लांब येऊन आपण बाबा 1 नंबर करेल म्हणून. तो निर्णय किती वाजता घेण्यात आला? मला वाटतं 1 वाजता तुम्ही पळून आलेलं गट काहीतरी. 1 वाजता पहिलं ना आम्ही तिकडे काळ्याच्या मैदानात गेलो, तिथं बी गाडी आमची बसली होती, पण तिथं फक्त आमची गाडी थोडीशी फॉल झाल्यामुळे निकाल दिला नाही. एक पाय फक्त वासराचा थोडासा पर्यंत तासाला लागल्यामुळे निकाल दिला नाही. मग तिथून परत ह्या मैदानात येऊन दुपारी 2 वाजता बैल इथं मैदानात उतरला. त्यानंतर 52व्या गटात 5 नंबर तासावर गाडी पळाली. परत 5व्या सीमेत 5 नंबर तासावर गाडी पळाली. इतर नशीब गट चाललेली गट सापडले तरी तिथूनच नोंद केली होती बाप्पा आंबेकरांनी. त्यामुळे इकडे आल्यावरती लगेच इथं बैल जेव्हा पोहोचला तेव्हा आमचा गट खाली पळायला गेला. बैल डायरेक्ट नाही का टेम्पो डायरेक्ट खाली नेला आणि तिथं सुट्टीलाच बैल उतरावला खाली. तिथूनच गाडी झोपून मग सोडली लगेच. पिस्टनच्या दावणीचा बैल आहे, मग पिस्टन सोबत फेरी वगैरे देता का? पिस्टन सोबत नाही अजून फेरा काढलेला. पिस्टन संघ आता लवकरच नियोजन होईल त्याचं एक मैदान. बैलगाडी क्षेत्रातले अनुभव व्यक्ती म्हणजे बापू यांचं मार्गदर्शन कसं असतं? बापूंचं वेळोवेळी मार्गदर्शन पोरांना भेटतं सगळं. सगळी पोरं बापू जे निर्णय घेतात त्या निर्णयाची ठाम असतात. बापूंना अजिबात कोण काही नाही. बापूंनी एकदा निर्णय घेतला की घेतला. पुसेगावला दोन्ही गाड्या वेगळ्या पळणार. पुसेगावला दोन्ही गाड्या वेगवेगळ्या पडणार. पिस्टन पण वेगळ्या, सोन्या पण वेगळ्या वेगळ्या. गुलालाची दोन्ही गुलालाची अपेक्षा 100% दोन्ही बी गुलालात राहतील. दादा खूप सुंदर माहिती दिली आपण. आणि नक्कीच आता भवितव्यामध्ये कुठली मैदान पळणार आहे? प्रत्येक मैदान आता 7-8 दिवसात पुसेगावला काढणार डायरेक्ट. पुसेगाव नंतर मग आता आमच्या भागात पुणे भागात 5-6 मैदान आहेत आता पुढच्या महिन्यात. त्यामुळे पुणे भागात शक्यतो जोर आमचा पुणे भागात पळत असणार. धन्यवाद.